सुरुवातीला दादा होते, दादांचंच गट होतं. आता दादांनंतर त्या ठिकाणी वहिनींचं नेतृत्व आहे आणि आदरणीय पारदादांचं नेतृत्व आहे. 16 जागा लागलेल्या आहेत. त्या 16 जागेमध्ये यंदाची संधी ही पिंपरी चिंचवड शहरालाच मिळावी अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणुकांचं बिगुल वाजलंय. मात्र यातली पुणे जिल्ह्याची जागा महायुतीमधला कोणता पक्ष लढवणार अशी एक चर्चा रंगलेली आहे आणि अशामध्येच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं या जागेवरती दावा ठोकलेला आहे. आत्ता आपल्यासोबत पिंपरी चिंचवड मधल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. का तुम्ही हा दावा करताय? दावा का करतो? कारण मागील 20 वर्षापासून या ठिकाणी पिंपरी चिंचवडला पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून संधी मिळाली नाही. 2 वर्षापूर्वी स्वर्गीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली होती. त्यावेळी दादांनी शब्द दिला होता की यंदा MLC पिंपरी चिंचवडला आम्ही देऊ. त्यामुळे या जे 16 जागा लागलेल्या आहेत त्या 16 जागेमध्ये यंदाची संधी ही पिंपरी चिंचवड शहरालाच मिळावी अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये आता भाजपची पण ताकद वाढली आणि भाजप पण या जागेवरती दावा ठोकू शकतो. मग अशा वेळेला काय तुम्ही वाटाघाटीमध्ये मुद्दे मांडणार? खरं पाहिलं तर ही जागा पिंपरी चिंचवड शहरालाच मिळणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही जर आकडेवारी पाहिली तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आकडेवारी BJPच्या आकडेवारीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे 100% ही जागा पिंपरी चिंचवडलाच सोडली पाहिजे. म्हणजे भाजपपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे असं तुमचा दावा आहे? जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 1 नंबरचा पक्ष आहे आणि आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. त्यामुळं राष्ट्रवादीचा उमेदवार प्रचंड बहुमताने इथं निवडून येणार आहे. मग आता पिंपरी चिंचवडला जर ही जागा म्हणजे इथला उमेदवार द्यायचं ठरलं तर मग उमेदवार नेमकं कोण असणार आहे तुमचं? आत्ता उमेदवार हे भोसरीचे प्रथम आमदार विलास शेठ लांडे पाटील, तसेच अजितभाऊ गव्हाणे आणि चिंचवड विधानसभा लढलेले नानासाहेब काटे, तसंच विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि आपले शहराध्यक्ष योगेश बहल हे इच्छुक आहेत. आता एवढे जर इच्छुक असले आणि त्यातल्या एकालाच उमेदवारी दिली तर मग पिंपरी चिंचवड शहराचा इतिहास आहे की लगेच गटबाजी होती? नाही, इथं गटबाजी नाही. इथं सुरुवातीला दादा होते, दादांचंच गट होतं. आता दादांनंतर त्या ठिकाणी वहिनींचं नेतृत्व आहे आणि आदरणीय पारदादांचं नेतृत्व आहे. पारदादा आणि वहिनी जो उमेदवार या ठिकाणी पुणे जिल्हा स्थानिक संस्थेच्या माध्यमातून देईल त्या सर्वांचं काम त्या ठिकाणी इमाने एतबाऱ्यांनी सर्व पदाधिकारी आणि सर्व आजी माजी नगरसेवक हे करतील असं आम्हाला 100% आशा आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये भाजपपेक्षा अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठी आहे असा दावा या ठिकाणी केला जातो आणि त्यामुळंच ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळावी किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसनं त्या जागेवरती दावा ठोकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.